कोकण किनारपट्टीला वादळी वाऱ्यांचा तडाखा बसलाय। दापोली तालुक्यातील पाजपंढरी येथील समुद्रात उसळलेल्या मोठमोठ्या लाटांमुळे पुन्हा एकदा समुद्री लाटांचं तांडव पाहायला मिळाले। दापोली हरणे पाजपंढरी मार्गे आंजर्ले केळशीकडे जाणाऱ्या मार्गावर पाजपंढरी येथे सुप्रसिद्ध श्रीराम मंदिर आहे। या मंदिराच्या जवळूनच पुढे आंजर्ले केळशी मांदिवली गावाकडे रस्ता जातो। या मार्गावर पाजपंढरी येथे समुद्राच्या बाजूने रस्त्याला संरक्षण म्हणून संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे। मात्र तरी सुद्धा समुद्रात उसळणाऱ्या लाटा रस्त्यावर उलटत होत्या। रायगड रोहा येथील ज्येष्ठ नागरिक सभागृह येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा कोकणचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे महिलांसाठी भजन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या। कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने करण्यात आली। या भव्य भजनाच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक नवनूतन भजनी मंडळ रोहा, द्वितीय क्रमांक जय भवानी भजनी मंडळ वाशी, तृतीय क्रमांक सोमजाई भजनी मंडळ तिसे कोलाड, तर उत्तेजनार्थ मानकरी मरियाई भजनी मंडळ वांगणी, जय राधाकृष्ण भजनी मंडळ भुवनेश्वर ठरला। या स्पर्धेतील विजयी भजनी मंडळ तसेच सहभागी भजनी मंडळाला माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सौ वर्धाताई सुनील तटकरे यांच्या शुभ हस्ते रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले। अधिक बोलून मी आपल्या सर्वांचा वेळ घेणार नाही, पण तटकरे साहेबांचा असेल किंवा आमच्या सर्वांचाच नेहमी प्रयत्न असतो की आपल्या तालुक्यातील वेगवेगळ्या कलागुणांना असेल, वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना एक व्यासपीठ त्या निमित्ताने आम्ही मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतो। बऱ्याच वेळा आपण पाहतो की तरुण मुलांसाठी क्रिकेटच्या स्पर्धा होतात, कबड्डीच्या स्पर्धा होतात। आता तर श्रावणामध्ये दहीहंडीचा उत्सव त्यांच्यासाठी प्रामुख्याने आयोजित केला जातो किंवा अन्य सुद्धा वर्षभर काही ना काहीतरी कार्यक्रम सुरू असतात। पण महिलांचं पाहायला गेलं तर हळदी कुंकवाचा कार्यक्रम अलीकडच्या कालखंडामध्ये आदित्य असेल किंवा आपल्या सर्वच माता भगिनी दरवर्षीच घेत आलो। भजन स्पर्धा सुद्धा गेल्या वर्षी मला वाटतं आपण घेतलेली होती, ती आपण मातोश्री मंगल कार्यालयामध्ये ती केलेली होती। पण त्यावेळेस सगळ्यांनाच आपण निमंत्रित केलं होतं, पण यावेळेस विशेष करून माझ्या माता भगिनींना संधी मिळावी आणि त्यांच्या म्हणजे मुलांमधनं आणि चुलीमधनं अशा बाहेर येऊन
व्यासपीठावर ते येऊन आपली कला सादर करावी ही त्याची मागची भावना आमच्या सर्वच सहकारी भगिनींची होती, मातांची होती. त्याला आपण उत्स्फूर्तपणाने प्रतिसाद दिला. आता जवळपास मला वाटतं 18 वेगवेगळ्या म्हणजे तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील आणि शहरातील माझ्या भजनी मंडळाने इथे सहभाग नोंदवला. अलिबाग शहरालगत असलेल्या समुद्राला आज मोठं उधाण आलंय. लाटांचा मारा किनाऱ्यावर होत होता. अलिबाग ते मुरुडपर्यंत समुद्र किनारा उसळलेला होता. किनारी भागातील वाळू समुद्रात जाऊन अनेक झाडांना लाटांचा तडाखा बसलेला आहे. समुद्र किनारपट्टीवर लाटा उसळत असल्यानं वस्त्यांनाही तडाखा बसलाय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दापोली तालुक्यातील हर्णे येथील समुद्राच्या पाण्यात असलेल्या सुवर्णदुर्ग किल्ल्यासह अन्य 11 किल्ल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळांचे नामांकन प्राप्त झाले. या आनंदोत्सवाच्या प्रित्यर्थ MK इंग्लिश स्कूल आंजर्ले परिसरातील सर्व मराठी शाळा व सर्व ग्रामस्थ सुवर्णदुर्ग गौरव यात्रेत सहभागी झाले होते. या गौरव यात्रेत विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची परिधान केलेली वेशभूषा सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत होती. पारंपरिक ढोल सनई टिमकी वाद्यांच्या तालावर लेझिम नाचणारे विद्यार्थी, त्यात सर्वांनी हाती ध्वज घेतल्यानं झालेली वातावरण निर्मिती तसेच घोडे, बैलगाडी, ऐतिहासिक चित्ररथ यामुळे सुवर्णदुर्ग गौरव यात्रा चांगलीच लक्षवेधी ठरली. अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा माननीय अलका लांबाजी, प्रदेश अध्यक्षा श्रीमती संध्याताई सवालाखेजी यांच्या सूचनेनुसार व रायगड जिल्हा निरीक्षक माननीय भारतीताई पवार, सहनिरीक्षक माननीय अनिताताई प्रजापती, महिला जिल्हाध्यक्ष माननीय श्रद्धाताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुका शहर काँग्रेस कमिटीतर्फे मूकमोर्चा काढण्यात आला. महिलांवर होणाऱ्या अत्याचार, छेडछाड, बलात्कार, हत्या केल्या जातात म्हणून शांतीपूर्ण मोर्चा काढण्यात आला. त्याप्रसंगी उरण तालुका काँग्रेस महिला अध्यक्षा श्रीमती रेखा घरत, शहर अध्यक्षा श्रीमती अफशा मुखरी, चिरनेर विभागीय अध्यक्षा सौ सारिका पाटील, जासाई विभागीय अध्यक्षा सौ विद्या पाटील, उरण शहर उपाध्यक्ष चंद्रा मेवाती, अमीना पटेल, कविता पाटील, पार्वती पाटील, जयवंती पाटील, राधाबाई पाटील, रुपाली साठम, मंदाताई पाटील, रिहाना सय्यद आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.